आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवडकरांची वज्रमूठ. भाजप आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पिंपरी चिंचवड शहरातून पुन्हा एकदा मानवतेचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत तब्बल 50 गाड्या मदतीच्या साहित्याने रवाना झाल्या आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे या सर्व वाहनांचे पूजन करण्यात आले. यामध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि गृहोपयोगी साहित्याचा समावेश असून या मदतीद्वारे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावातील 18,400 कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तब्बल 300 स्वयंसेवकांनी योगदान दिलं. प्रत्येक वाहनासोबत 4 ते 5 कार्यकर्ते मदतीचं किट घेऊन रवाना झाले आहेत. आमदार महेश लांडगे म्हणाले की लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मदत उभारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठवाड्यातील पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार केला आहे. मानवता जपणे ही आपली संस्कृती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री आपत्ती निवारण कोषात दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवडकरांनी याआधीही कोकणातील निसर्ग चक्रीवादळ असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती, प्रत्येक संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. आता पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकरी आणि कष्टकरी बांधवांसाठी ही मानवतेची वज्रमूठ उभारली आहे. पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक मदत, दुसऱ्या टप्प्यात गोधनदान आणि तिसऱ्या टप्प्यात शैक्षणिक सहकार्य देण्याचा संकल्पही या उपक्रमातून करण्यात आला आहे. मानवतेचा धर्म जपत पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की एक हात मदतीचा म्हणजेच खरी समाजसेवा. न्यूज सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.